नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते. कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरी दरोड्याचा कट उधळला. 24 तासात 6 जण जेरबंद. परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरी सराई टोळीने टाकलेला दरोड्याचा कट धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात उधळून लावत 6 आरोपींना जेरबंद केले आणि या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कुंभेज येथे वीज घोटाळ्यामुळे अंधाराचे वातावरण असताना माजी सैनिक विश्वासराव मुरलीधर जगताप हे त्यांच्या शेतातील घरासमोर बाज विणत बसले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी झोपलेली असताना काही अज्ञात दरोडेखोरांनी अचानक घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यात विश्वासराव जगताप यांच्यावर जीवघेणा वार करण्यात आला. त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आणि या घटनेने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सुरुवातीला ही घटना अंधाराचा फायदा घेऊन घडवण्यात आल्याने आरोपींचा माग काढणे कठीण झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी गुप्त माहिती गोळा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शकुंतला आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तीव्र तपास करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे ही घटना अनाळा येथील किरण पंडित शिंगरे, चेतन किरण शिंगरे, डोंकवाडी येथील विकास नागेश भोसले, हिवडा येथील राजेश्वर उर्फ लिल्या काळे तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी केल्याचं स्पष्ट झालंय. आरोपी डोंकवाडी शिवारातील शेतात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. सर्व बाजूनी घेराव घालत पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. काही जण शेतात पळून गेले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून 6 जणांना शेताफीने पकडण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: 1 किरण पंडित शिंगरे वयवर्ष 26 राहणार अनाळा, 2 पप्या निवृत्ती शिंगरे वयवर्ष 25 राहणार अनाळा, राजेश्वर उर्फ लिल्या काळे वयवर्ष 23 राहणार हिवडा, विकास नागेश भोसले वयवर्ष 29 राहणार डोंकवाडी, सुनील प्रकाश भोसले वयवर्ष 22 राहणार अंतरगाव, चेतन किरण शिंगरे वयवर्ष 29 राहणार अनाळा. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी 3 मोटारसायकलवरून कुंभेज येथे येऊन घराजवळील अंधाराचा फायदा घेत दरोडा टाकल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. विरोध झाल्यानंतर त्यांनी चाकूने वार करत गंभीर जखमी केले आणि या कारवाईत पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील तुटलेले सोन्याचे गंठण, सुमारे 30,000 रुपये किमतीची सोन्याची चैन, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक हवालदार, पोलीस हवालदार, शिपाई, तांत्रिक पथकाने यशस्वीपणे पार पडली. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील दरोडेखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे स्वागत केले आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.